प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? पर्याय आहेत: 1. 4 जून 1660, 2. 19 फेब्रुवारी 1650, 3. 19 फेब्रुवारी 1630, 4. 14 एप्रिल 1615. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढील प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहेत: 1. शेवंताबाई, 2. पुतळाबाई भोसले, 3. सोयराबाई भोसले, 4. राजमाता जिजाबाई भोसले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राजमाता जिजाबाई भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होय. पुढील प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? पर्याय आहेत: 1. रायगड, 2. शिवनेरी, 3. प्रतापगड, 4. सिंहगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. पुढील प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय आहेत: 1. व्यंकोजी भोसले, 2. शहाजी भोसले, 3. संभाजी भोसले, 4. वरीलपैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शहाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव होय. पुढचा प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? पर्याय आहेत: 1. प्रतापगड, 2. तोरणागड, 3. विजयदुर्ग, 4. शिवनेरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तोरणागड. पुढील प्रश्न आहे: शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली? पर्याय आहेत: 1. संत तुकाराम, 2. औरंगजेब, 3. त्यांच्या वडिलांनी, 4. आईने. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संत तुकाराम. संत तुकारामांनी छत्रपती ही पदवी शिवाजी महाराजांना दिली. पुढचा प्रश्न आहे: छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले? पर्याय आहेत: 1. तोरणा, 2. विजयदुर्ग, 3. रायगड, 4. सिंहगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रायगड.